बऱ्याच दिवसापासून ठाकरे की शिंदे, धनुष्यबाण हे चिन्ह कोणाचं यावरून सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद सुरू आहे. आणि त्यात नेमकं काय घडतंय, चला जाणून घेऊया. सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासामध्ये असा युक्तिवाद तुम्ही याआधी कधीही ऐकला नसेल. दिल्लीच्या सर्वोच्च न्यायालयात सलग 5 दिवस एक असा संघर्ष चालला ज्यावर महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण भारताच्या लोकशाहीचं भवितव्य अवलंबून होतं. ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी न्यायाधीशांसमोर उभे राहून असा एक गेम चेंजिंग दावा केला ज्याने राजकीय वर्तुळात अचानक सन्नाटा पसरवला. सिब्बल म्हणाले, जर हे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह उद्धव ठाकरेंचे आहे आणि ते जर दुसऱ्या गटाला मिळत असेल तर आमची एकच मागणी आहे, हे चिन्ह आणि पक्षाचं नाव तात्काळ गोठवून म्हणजे फ्रीज करून टाका. होय, तुम्ही अगदी बरोबर ऐकलत. ज्या धनुष्यबाणासाठी इतकी वर्ष रक्ताचं पाणी केलं गेलं, ज्या पक्षाच्या चिन्हावर ठाकरे कुटुंबाचा स्वाभिमान टिकून होता, तेच चिन्ह गोठवण्याची ही मागणी का केली गेली? हा उद्धव ठाकरेंचा मास्टर स्ट्रोक होता की ही त्यांची एक लाचारी होती? ही लढाई फक्त एका चिन्हाची उरलेली नाही, तर ही लढाई आहे अस्मितेची, कायदेशीर पेच प्रसंगाची आणि महाराष्ट्राच्या राजकीय भविष्याची. आजच्या या विशेष एपिसोडमध्ये आपण या संपूर्ण ड्रामामागचं धक्कादायक सत्य उलगडणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेना हे फक्त एक नाव नाही, तर ती लाखो कार्यकर्त्यांची भावना आहे. बाळासाहेब ठाकरेंनी पेरलेलं हे रोपटं आज वटवृक्ष झालं. पण गेल्या काही वर्षात घडलेल्या नाट्यमय घडामोडींमुळे याच शिवसेनेचे 2 तुकडे झाले. एक उद्धव ठाकरेंची शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, आणि दुसरी एकनाथ शिंदेची शिवसेना. पण खरी शिवसेना कोणाची? धनुष्यबाण कोणाचा? हा प्रश्न जेव्हा निवडणूक आयोगापासून सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला तेव्हा एकापेक्षा एक धक्कादायक वळण समोर आली. 5 दिवस चाललेल्या या प्रदीर्घ युक्तिवादात वकील कपिल सिब्बल यांनी मांडलेले कायदेशीर मुद्दे ऐकून राजकीय विश्लेषक सुद्धा अवाक झाले आहेत. गोष्ट सुरू होते तिथून जिथे पक्षाच्या 50 पेक्षा जास्त आमदारांनी आणि खासदारांनी बंडखोरी केली. बंडखोरीनंतर प्रश्न निर्माण झाला की केवळ लोकप्रतिनिधींच्या बहुमताच्या जोरावर मूळ पक्षावर दावा सांगता येतो का? सिब्बल यांनी न्यायालयात अतिशय महत्वाचा कायदेशीर भेद स्पष्ट केला. त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिलं की विधिमंडळ पक्ष म्हणजे लेजिस्लेटिव्ह पार्टी म्हणजे केवळ सभागृहात निवडून आलेले आमदार आणि खासदार. दुसरं, राजकीय पक्ष म्हणजे पॉलिटिकल पार्टी म्हणजे ज्यामध्ये पक्षाचे लाखो प्राथमिक कार्यकर्ते, शाखा प्रमुख, पदाधिकारी आणि मूळ संघटना येते. सिब्बल म्हणाले, केवळ काही आमदारांनी पक्षांतर केलं किंवा वेगळा गट स्थापन केला म्हणून त्यांना मूळ राजकीय पक्ष मानले जाऊ शकत नाही. जर अशा प्रकारे आमदारांच्या संख्येवरून पक्षाची मालकी ठरू लागली तर आपल्या देशातील 10व्या अनुसूचीचे म्हणजे 10th शेड्यूल म्हणजेच पक्षांतर बंदी कायद्याचे अस्तित्व संपुष्टात येईल. प्रकरणात 21 जून आणि 19 जुलैच्या तारखा अत्यंत महत्वाच्या ठरतात. बंडखोरीच्या वेळी आणि त्यानंतर घडलेल्या घटना कायदेशीर होत्या की बेकायदेशीर? सिब्बल यांनी न्यायालयात स्पष्ट शब्दात सांगितले की सुनील प्रभू यांनी बोलवलेल्या बैठकीला शिंदे गटाचे आमदार गैरहजर राहिले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना बहुमत चाचणी घेण्यास सांगितले आणि मग विधिमंडळ पक्षाने एकनाथ शिंदे यांची मुख्य नेता म्हणून निवड केली. परंतु ही सगळी प्रक्रिया मूळ राजकीय पक्षाला डावलून करण्यात आली. त्यानंतर कोर्टात असा क्षण आला ज्याने संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतलं. सिब्बल यांनी आपला अंतिम युक्तिवाद मांडताना अचानक आपला रोख बदलला. ते म्हणाले, शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह ठाकरे यांचेच आहे. शिंदे गटाने या चिन्हाचा बेकायदेशीरपणे लाभ घेतलाय. या चिन्हाचा अनधिकृत वापर करून त्यांच्या बाजूने कोणताही न्याय, हक्क म्हणजे इक्विटी निर्माण होत नाही. आणि जर न्यायालय हे चिन्ह ठाकरेंना देऊ शकत नसेल आणि शिंदेंनाही ते मिळण्यास पात्र नसतील तर सर्वोच्च न्यायालयाने हे धनुष्यबाण चिन्ह आणि पक्षाचं नाव गोठवून म्हणजे फ्रोझन टाकावं. मित्रांनो, कोर्टातल्या या भाषेमुळे आणि रोजच्या बातम्यांमुळे तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. चला सोप्या भाषेत या मोठ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया. आमदारांचे बहुमत शिंदे गटाकडे असतानाही ठाकरे गट कोर्टात लढू कसा शकतो? याचं उत्तर आहे की सामान्य माणसाला वाटतं की ज्याच्याकडे जास्त आमदार तोच विजेता. पण कायद्यानुसार तसं नाही.
आमदार किंवा खासदार हे केवळ 5 वर्षांसाठी निवडून आलेले प्रतिनिधी असतात. ते मूळ राजकीय पक्ष नसतात. जर उद्या 40 आमदारांनी मिळून पक्ष बळकावला तर पक्षाची स्थापना करणारे, दिवसरात्र खपणारे लाखो कार्यकर्ते आणि मूळ संघटनेचे काय? म्हणूनच सिब्बल यांनी कोर्टात जोर दिला की विधिमंडळ पक्ष आणि मूळ राजकीय पक्ष यात मोठा फरक असतो. प्रश्न क्रमांक 2, सिब्बल यांनी स्वतःचे चिन्ह गोठवा, फ्रीज करा अशी मागणी का केली? हे ऐकायला विचित्र वाटतं, पण यामागे एक मोठी रणनीती होती. जर कोर्टाने असा निर्णय दिला की हे चिन्ह तात्काळ ठाकरेंना देता येत नाही, तर ते थेट विरोधी गटाला मिळण्याचा धोका होता. विरोधी गट त्या चिन्हाचा वापर करून निवडणुका जिंकेल. सिब्बल यांचा तर्क असा होता की ज्या गोष्टीवर आमचा हक्क आहे ती आम्हाला मिळत नसेल तर बेकायदेशीरपणे बंडखोरी करणाऱ्यांनाही ती मिळता कामा नये. आधी ते चिन्ह गोठवा, जेणेकरून कोणालाही त्याचा चुकीचा राजकीय फायदा घेता येणार नाही. प्रश्न क्रमांक 3, इक्विटी म्हणजे काय आणि त्याचा या केसशी संबंध काय? कोर्टात सिब्बल यांनी इक्विटी या शब्दाचा वारंवार वापर केला. सोप्या भाषेत सांगायचे तर कायद्यात एक नियम आहे, जो न्यायासाठी कोर्टात येतो त्याचे हात स्वच्छ असावेत. सिब्बल म्हणाले की शिंदे गटाने अपात्रतेची कारवाई प्रलंबित असताना चिन्हाचा आणि पक्षाचा वापर करून फायदा मिळवला. तुम्ही बेकायदेशीर मार्गाने मिळवलेल्या फायद्याच्या आधारावर कोर्टात आता हा आमचा हक्क झाला आहे असा दावा करू शकत नाही, म्हणजे इक्विटी निर्माण होत नाही. चौथा प्रश्न, 10वी अनुसूची म्हणजे 10th शेड्यूल धोक्यात आहे म्हणजे नेमकं काय? तर आपल्या संविधानात 10वी अनुसूची ही पक्षांतर बंदी कायदा म्हणून ओळखली जाते. तिचा मुख्य उद्देश हा आहे की लोकांनी ज्या पक्षाच्या चिन्हावर तुम्हाला निवडून दिलंय त्याच्याशी तुम्ही गद्दारी करू नये. सिब्बल यांनी इशारा दिला की जर बंडखोरांनाच मूळ पक्ष म्हणून मान्यता मिळाली तर भविष्यात कोणताही श्रीमंत किंवा सत्ताधारी गट इतर पक्षांचे आमदार विकत घेईल, पक्ष बळकावेल आणि पक्षांतर बंदी कायदा कागदावरच राहील. प्रश्न क्रमांक 5 की एखादं चिन्ह गोठवलं तर त्याचा सामान्य मतदारावर काय परिणाम होतो? तर जेव्हा निवडणूक आयोग किंवा कोर्ट एखादं चिन्ह गोठवते तेव्हा दोन्हीपैकी कोणत्याही गटाला ते मूळ चिन्ह म्हणजे जसं की धनुष्यबाण आहे वापरता येत नाही. दोन्ही गटांना नवीन नाव आणि नवीन चिन्ह घेऊन जनतेसमोर जावं लागतं. यामुळे मतदारांमध्ये सुरुवातीला गोंधळ निर्माण होतो, कारण ज्या चिन्हावर त्यांनी अनेक दशके मतदान केलं ते चिन्ह ईव्हीएम मशीनवर दिसत नाही. या संपूर्ण प्रकरणाचे गढूळ पाणी स्वच्छ करून पाहिले तर एक गोष्ट स्पष्ट होते, ही लढाई फक्त एका चिन्हापुरती मर्यादित राहिलेली नाही. ठाकरेंच्या बाजूने खेळलेला हा चिन्ह गोठण्याचा डाव हा एक कायदेशीर सुरक्षा कवच होता. जर चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदे गटालाही नवीन चिन्हावर निवडणूक लढावी लागेल, ज्यामुळे आम्हीच खरी शिवसेना हा त्यांचा दावा कमकुवत होईल आणि दुसरीकडे ठाकरेंना सहानुभूतीची लाट निर्माण करण्यात मदत होईल. म्हणूनच हा युक्तिवाद राजकीय आणि कायदेशीर दृष्ट्या अत्यंत धोरणात्मक मानला गेला. सत्ता येते आणि जाते, मुख्यमंत्री बदलतात, सरकार बदलतात, पण पक्षाची ओळख असलेले नाव आणि चिन्ह जेव्हा कोर्टाच्या पायऱ्यांवर टांगलं जातं तेव्हा प्रश्न फक्त एका पक्षाचा राहत नाही. हा प्रश्न आहे भारतीय लोकशाहीच्या भविष्याचा. हा प्रश्न आहे जनतेने दिलेल्या मताच्या पवित्रतेचा. सर्वोच्च न्यायालय यावर काय निर्णय देणार? पक्षांतर बंदी कायद्याचा संकोच होणार की लोकशाहीचा विजय होणार हे येणारा काळच ठरवेल. तुम्हाला काय वाटतं? कपिल सिब्बल यांनी केलेली धनुष्यबाण चिन्ह गोठवण्याची मागणी कायदेशीर दृष्ट्या योग्य होती का, की आमदारांच्या बहुमतानुसार निर्णय व्हायला हवा? तुमचं मत खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मला तुमचं मत जाणून घ्यायला आवडेल. हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल तर आताच लाईक करा आणि हो, शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि अशाच नवनवीन राजकीय विश्लेषण आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा राजश्री अनफिल्टर्ड. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि गरम राजकीय विषयासोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.